नमस्कार मंडळी, आज आपण करतोय राजगिऱ्याच्या 3 रेसिपी आणि ह्या 3 रेसिपी करण्यासाठी आपण राजगिरा एकदा शिजवून घेणार आहे आणि ते सुद्धा आपली आई आजीच्या पद्धतीने शिजवायची ना त्या पद्धतीने. म्हणजे आज आपण राजगिऱ्याची गाठोडी किंवा पोटली बांधून शिजवणार आहे. आता तुम्ही म्हणाल पोटली बांधून शिजवायचं कारण काय, तर ते व्हिडिओमध्ये सांगतेच. अगदी तुम्हाला ऑइल फ्री किंवा तूप न घालता सुद्धा खायचं असेल ना तरीसुद्धा हा प्रकार अगदी मस्त आहे. तर यासाठी काय करायचं, एक कॉटनचं किंवा मलमलचं कापड घ्यायचं आहे, त्यावर 1 वाटी राजगिरा घ्यायचा. माझा राजगिरा आधी धुवून ठेवला असल्यामुळे मी पुन्हा धुतला नाही. तुमचा नसेल धुतलेला तर तो धुवून घ्यायचा आणि त्यानंतर त्या पोटलीमध्ये घालायचा, फडक्यामध्ये बांधायचा आणि त्याची सैलसर पोटली बांधायची, घट्ट नाही बांधायची, कारण राजगिरा आपल्याला शिजायला तो फुलून येणार आहे. एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, साधारण राजगिऱ्याच्या 3.5 पट पाणी घ्यायचं आहे. त्यावर ही पोटली ठेवायची. कुकरमध्ये ते भांडं ठेवायचं आहे, कुकरचं झाकण बंद करायचं आणि कुकरला 3 ते 4 शिट्ट्या काढायच्या आहे, म्हणजे आपला राजगिरा व्यवस्थित शिजून येतो. आता तुम्ही म्हणाल डायरेक्ट कुकरमध्ये शिजतो तर मग कशाला, असं पोटलीमध्ये हा व्यवस्थित शिजला जातो. शिवाय राजगिरा काय ना खूप बारीक असल्यामुळे जेव्हा आपण तो शिजवतो ना तो पाण्याबरोबर बाहेर येतो. पण ही पोटली गेली का तो एकाच ठिकाणी राहतो आणि मस्त फुलून येतो. आता तुम्हाला पोटली उघडल्यावरच तुम्हाला कळेल की मी असा का शिजवला आहे. आणि आपली आई आजीसुद्धा अशी करायची, फक्त त्या कुकरमध्ये न करता ते वाफेत शिजवायच्या. तर आता याचं टेक्स्चर बघा तुम्ही, कारण हा राजगिरा दळलेला नाही आहे, डायरेक्ट शिजवलेला आहे, त्यामुळे त्याचं टेक्स्चर खूप छान आहे. तर रंग बघा केवढा छान आलेला आहे त्याचा रंग. तर आता हा राजगिरा काय केलं आहे मी 3 वाट्यांमध्ये घेतला, कारण आपण याच्या 3 रेसिपी करणार आहे. तर पहिला प्रकार तर एकदम सोपा प्रकार आहे. यामध्ये काय करायचं आहे, राजगिऱ्यावर आवडीनुसार साखर घालायची आहे. पिठी साखर किंवा साधी साखर घातली तरी चालेल. चिमूटभर वेलची पावडर घालायची आहे आणि दूध घालायचं आणि मिक्स करायचं आहे आणि वरतून 1 चमचा तूप घ्यायचं आहे. तूप ऑप्शनल आहे टोटली. मिक्स केलं की तुमची राजगिऱ्याची खीर किंवा दुधातला राजगिरा तयार होतो. हा प्रकार करायला सोपा आणि चवीलाही छान लागतो. दुसरा प्रकार माझ्या आवडीचा आहे. यामध्ये काय करायचं, राजगिऱ्यामध्ये चांगलं चमचाभर तूप घालायचं आहे, चमचाभर गूळ घालायचा आहे. किसलेला घाला, चिरलेला घाला, किंवा माझ्याकडे काकडी होती ती घातली किंवा गुळवणी करून घातली तरीसुद्धा चालेल. मिक्स केलं आणि थोडीशी वेलची पावडर घातली का दुसरा प्रकार तयार. तिसऱ्या प्रकारामध्ये काय करायचं आहे, हा तिखट प्रकार आहे. यासाठी काय करायचं आहे, राजगिऱ्यावर आपण दही घालायचं आहे, चिमूटभर मीठ घालायचं, म्हणजे चवीनुसार मीठ घालायचं आहे. वरती काय करायचं आहे, तुपामध्ये जिरं, कढीपत्ता आणि हिरवी मिरचीची फोडणी करून घालायची. मिक्स करायचं आहे की तिसरा दह्यातला प्रकार तयार होतो. दह्यातल्या प्रकारात तुम्ही फोडणी न घालता साखर घालून सुद्धा खाऊ शकतात. असे हे 3 प्रकार आहेत. तुम्ही सुद्धा